नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला एक अत्यंत स्टायलिश, शांत आणि गूढ फ्रेंच चित्रपटाची कथा सांगणार आहे, ले समुराय, ज्याचे लेखन व दिग्दर्शन झा-पिएर मेलव्हिल यांनी केले आहे। फिल्म नोयर ही अंधारलेलं आणि भ्रष्ट जग दाखवणारी शैली आहे। झा-पिएर मेलव्हिल यांचा ले समुराय हा तिचा उत्कृष्ट नमुना आहे। या शैलीत 3 मुख्य थीम्स दिसतात: भूतकाळातील वेदना आणि अनिश्चित भविष्य, सत्याची धूसरता आणि निष्ठा, आणि चित्रपटात हे तिन्ही प्रभावीपणे उलगडले आहेत। ले समुराय हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ जपानी योद्धा असा होतो। कथा सुरू होते पॅरिस शहरातील एका शांत, थंड आणि एकाकी खोलीत। आपल्याला दिसतो जेफ कॉस्टेलो, अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध सुपारी किलर। तो फार कमी बोलतो, त्याच्या चेहऱ्यावर भाव नाहीत। त्याचा एकमेव साथीदार आहे, एक पिंजऱ्यातला पक्षी। जवळपास 9 मिनिटे संवाद नसतात। जेफला एक काम दिलं जातं, एका नाईट क्लबच्या मालकाचा खून करण्याचं। तो अगदी शांतपणे प्लॅननुसार क्लबमध्ये जातो, कोणाच्याही लक्षात न येता तो खून करतो आणि तिथून बाहेर पडतो। पण एक महत्त्वाची गोष्ट घडते, क्लबमधील एक पियानो वाजवणारी मुलगी त्याला पाहते। पोलीस लगेच तपास सुरू करतात। जेफवर संशय येतो, पण त्याची आलिबी इतकी मजबूत असते की पोलीस काही सिद्ध करू शकत नाही। तो जणू सावलीसारखा आहे, दिसतो पण पकडता येत नाही। पण आता परिस्थिती बदलली। ज्यांनी जेफला काम दिलं होतं त्यांनाच आता भीती वाटते की तो पकडला जाईल आणि त्याचं नाव उघड करेल, म्हणून ते त्यालाच मारण्याचा प्रयत्न करतात। आता जेफ 2 आगीत सापडतो, एकीकडे पोलीस आणि दुसरीकडे स्वतःचीच लोक। व्हॅलरी, जिने जेफला पाहिलं होतं, ती पोलिसांसमोर त्याची ओळख पटवत नाही। यामुळे जेफ चकित होतो, ती त्याला का वाचवते आहे। जेफला कळतं की आता त्याचा शेवट जवळ आला। तो पळून जाऊ शकतो, पण तो तसं करत नाही। शेवटी तो स्वतःच्या नियमानुसार एक निर्णायक पाऊल उचलतो, एक असा निर्णय जो त्याच्या व्यक्तिमत्वाशी पूर्णपणे सुसंगत आहे, ज्यामुळे कथेला एक गूढ आणि प्रभावी शेवट मिळतो। झा-पिएर मेलव्हिल यांची पात्र शांत, नियंत्रित आणि अलिप्त दिसतात, त्यामुळे सतत ताण जाणवतो। प्रत्येक सीन स्टायलिश असून प्रकाश, सावल्या आणि कॅमेरा अँगल्समुळे खास नॉयर लुक मिळतो। ते कमी संवाद वापरून शांततेतूनच गूढता आणि भावना दाखवतात। ॲक्शनपेक्षा वातावरण आणि सूक्ष्म ताणावर भर आहे। शांत हालचाली आणि हळू प्रसंगांमुळे थरार वाढतो। पटकथा साधी आणि मितभाषी आहे। संवाद कमी असले तरी प्रत्येक सीन काहीतरी सांगतो आणि प्रेक्षकांना विचार करायला लावतो। ॲलन डेलन यांनी साकारलेला जेफ कॉस्टेलो हा शांत, एकाकी आणि प्रोफेशनल मारेकरी आहे। तो शब्दांपेक्षा नजरेतून आणि देहबोलीतून अभिनय करतो, त्यामुळे त्याचा एकटेपणा आणि ताण स्पष्ट जाणवतो। तो स्वतःच्या नियमानुसार जगणारा जणू समुराईसारखा माणूस आहे। पिंजऱ्यातला पक्षी त्याच्या कैदेचं प्रतीक आहे, तर पोलिसांचा पाठलाग त्याच्या अडकलेल्या आयुष्यात। त्याचा फेडोरा, टोपी, ट्रेंच कोट आणि पांढरे आत्मोसे हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे। जेन आणि व्हॅलेरी ह्या 2 स्त्रिया त्याच्या एकाकी स्वभावाचं प्रतिबिंब वाटतात। कमी संवाद असूनही कॉस्टेलो आणि व्हॅलेरी यांच्यातील नजर खूप काही सांगते। त्याची रिकामी खोली, सिगरेट आणि पाण्याच्या बाटल्या त्याच्या साध्या, शिस्तबद्ध जीवनाचं दर्शन घडवतात। म्हणून ले समुराय हा चित्रपट कथेपेक्षा वातावरण, भावना आणि गूढतेवर जास्त भर देतो। जर तुम्हाला अशा शांत, स्टायलिश आणि विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर हा चित्रपट नक्कीच पहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे। धन्यवाद।